विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 काउन्सिलिंग प्रोसेस साठी जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे या एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि हा कट ऑफ आपण ज्यावेळेस माहिती सांगतो याचे काय पॅरामीटर्स आहेत की हा कट ऑफ या वर्षी असू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की जेणेकरून विद्यार्थी पालकांना आपण जोही या ठिकाणी कोर्स या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात या मिळणाऱ्या कोर्सला एक्झॅक्टली किती नीट मध्ये मार्क्स लागतील हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. मेनली ज्याही वेळेस आपण कट ऑफ अनालिसिस देतो हे अनालिसिस देण्या अगोदर आपण त्याची बरीच या ठिकाणी रिसर्च करतो. रिसर्च म्हणजे काय, जे की आपले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल आहेत या तज्ञ व्यक्ती काय एक्सपेक्ट करतात, पेपरच्या लेवल्स काय आहेत, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पेपर्स गेल्यात, या सर्व गोष्टी सोबतच आपले पेड काउन्सिलिंगचे काही विद्यार्थी या सर्वांचा ओव्हरऑल रिझल्ट आपण कन्सिडर करून शक्यता या ठिकाणी काय रिझल्ट असू शकतो याबद्दल माहिती देतो. हे आपली माहिती आपण जवळपास 2016 पासून अशीच देतो आणि त्या माहितीचा जवळपास 97% अॅक्युरसी आपली येत असते. तर त्याच अकॉर्डिंग या वर्षीचा जोही कट ऑफ आहे त्याबद्दल या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे. तत्पूर्वी आपण पाहूया पेपर बद्दल. आता पेपर जर पाहिला असता मेन फिजिक्स की सर्वात म्हणजे हार्ड पेपर जर आपण विचार केला, हा सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिक्स गेलेला आहे. त्यामध्ये पाहू शकतात काही आपण विद्यार्थी फिजिक्स बद्दल जर पेपरचा विचार केला असता तर हाच पेपर काही विद्यार्थ्यांचे मार्क निगेटिव्ह मध्ये सुद्धा घालत आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण म्हणू शकतो की हार्ड सगळ्यात जर या 3 पेपरच्या तुलनेत जर विचार केला तर हा फिजिक्स हार्ड या ठिकाणी होता. नेक्स्ट आहे आपला केमिस्ट्री. मॉडरेट होता आणि मॉडरेट या ठिकाणी मॉडरेट टू टफ सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे केमिस्ट्री सुद्धा जी आपली 3 मे ची एक्झामिनेशन झाली आणि आज जी आपली 21 जूनची एक्झामिनेशन होत आहे, या दोन्ही जर आपण कंपॅरिझन केलं तर या 21 जूनच्या एक्झामिनेशनचा जो केमिस्ट्री पेपर होता हा बऱ्यापैकी मॉडरेट आणि टफ लेवलला होता. बायोलॉजीचा तुलनात्मक या ठिकाणी सोपा होता, एनसीईआरटी आधारित होता, पण हा सुद्धा पेपर बऱ्यापैकी लेंदी विद्यार्थ्यांना जाणवला आहे. तर यामध्ये असे एक माझं निदर्शन लक्षात घेईल मी त्याच्यामध्ये कट ऑफ एक्सपेक्टेशन देण्याच्या अगोदर की जोही आपला 3 मे चा जो टाइम ड्युरेशन होता हा .3 hours होता. यावेळेस जो आपल्याला टाइम ड्युरेशन मिळाला हा 15 मिनिट एक्स्ट्रा मिळाल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याकडे चांगला वेळ मुबलक वेळ अवेलेबल झाल्यामुळे तर हा सुद्धा एक फॅक्टर मॅटर करतो आपल्या कट ऑफला थोडासा इन्क्रीज करण्याबद्दल. कारण बरेच असे तज्ञांचं मत येते की कट ऑफ हा लास्ट इयर प्रमाणे राहू शकतो. त्या संदर्भात आपला जोही 2025चा 85%चा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला स्क्रीनवरती शो होत आहे. याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाही कारण हा कट ऑफ ऑलमोस्ट सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहित आहे. तर त्यामुळं हा आपला लास्ट 2025चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे. त्यानंतर हा कट ऑफ आपला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ असणार आहे आणि त्यानंतर जेही आपण 3 मे ला अनालिसिस केलं होतं, लक्षात घ्या 3 मे ला सुद्धा एक अनालिसिस दिलं होतं, तर त्या अनालिसिस बद्दल सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती शो करत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात यायला पाहिजे की किती आपण अपडेटेड इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला आपण देत असतो. ठीक आहे. नेक्स्ट सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी की आपली सध्या नीट एक्झामिनेशन कंप्लीट झाली. तर नीट एक्झाम नंतर पुढे ज्यावेळेस आपण एमबीबीएस गव्हर्नमेंट, एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजची निवड करत असतो, तर ते निवड करत असताना एकंदरीत लास्ट इयरला त्या कॉलेजेसचे काय कट ऑफ होते, कॉलेजेसचे काय फी स्ट्रक्चर होते आणि यानंतर कॅटेगरी वाईज, एसएमएल रँक वाईज, ऑल इंडिया रँक वाईज काय या ठिकाणी कॉलेजचे कट ऑफ गेले अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन असलेली आपली स्टुडंट हेल्पलाईन सेंटरचे हँडबुक आहे. विद्यार्थी याला ऑनलाईन परचेस करू शकतात किंवा हार्ड कॉपी आपल्या ऍड्रेसवरती मागून घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना अवेलेबल किंवा पाहिजे असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून याबद्दल माहिती घेऊ शकतात. आणि यानंतर जेही आपली मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस आहे, या मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेसचे आपण 3 मे नंतरही रजिस्ट्रेशन ओपन केले होते. बरेच विद्यार्थी जॉईन पण आहेत आणि यानंतर जे आपले 21 मे एक्झामिनेशन झाली, सॉरी 21 जूनची, यानंतर सुद्धा आपण रजिस्ट्रेशन ओपन करत आहात की जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या इथे काउन्सिलिंगचा फायदा मिळायला पाहिजे. तर सर्वात महत्वाचा व्हिडिओचा टॉपिक तो म्हणजे 2026 मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ. लक्षात घ्या सर्व डेटा एकत्र करून जे मला वैयक्तिक कट ऑफ देता येतात मी ते कट ऑफ या ठिकाणी देत आहे. कदाचित याच्यामध्ये 5 किंवा 10 मार्क्सचा 100% डिफरन्स येऊ शकतो.
तर त्या अकॉर्डिंगच हा कट ऑफ आपण शेअर करतात. तर पाहिला असता ओपन कॅटेगरीचा जर या ठिकाणी कट ऑफ पाहिला असता हा 530 मार्कापर्यंत या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजचा जाऊ शकतो. हा जो डेटा आहे आतापर्यंत जे काही आउटपुट भेटलाय त्या अकॉर्डिंग हा डेटा आहे. कदाचित 5 किंवा 10 मार्क कमी किंवा जास्त, शक्यतो मला असं वाटतं की हे मार्क्स जास्तच्या रेंजकडे जाऊ शकतात. तर ओपन कॅटेगरी 530, ओबीसी साठी 528, ईडब्ल्यूएस साठी 520. विद्यार्थ्याला प्रश्न पडला ईडब्ल्यूएस कट ऑफ कमी का? तर लास्ट इयरला सुद्धा आपण पाहिलं असेल की कम्पेरेटिव्ह ओपन, ओबीसी आणि एससीबीसी या कॅटेगरीच्या तुलनात्मक ईडब्ल्यूएस चे कट ऑफ कमी आहेत. या वर्षी सुद्धा हा रेशो तसाच राहू शकतो. त्यामुळं ईडब्ल्यूएस या ठिकाणी 520 मार्कापर्यंत राहू शकतो. NT2, NT3 या जर कॅटेगरीचा आपण जर कट ऑफचा विचार केला हा सुद्धा जवळपास एक 520 पर्यंत किंवा 522 पर्यंत धरायला आपण कन्सिडर करण्यासाठी सुद्धा काही अडचण नाही. प्रोबॅबली आपण हा जो कट ऑफ आहे ज्यावेळेस आपला एसएमएल रँक येतो त्या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी क्लिअर देत असतो. पण पाहिलं असतं यावर्षी थोडी ओबीसीची विद्यार्थ्यांची संख्या मला इंडिव्हिज्युअली जास्त वाटत आहे. त्यामुळे थोडा ओबीसीचा कट ऑफ कम्पेअर अदर कॅटेगरीपेक्षा जास्त कन्सिडर करतो. नसेल तर आपला NT2 आणि NT3 जर सायमल्टेनियसली सिमिलर विद्यार्थी असतील तर जर ओबीसी 528 असेल तर NT2 चा सुद्धा या ठिकाणी 525 जाऊ शकतो. लक्षात घ्या, जरी व्हॅल्यू या ठिकाणी पुट केले असतील तर मी तुम्हाला सांगताना करेक्शन करून काही गोष्टी सांगत आहे. ते केअरफुल तुम्ही ऐकणं महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे आपला व्हीजीडीटी. व्हीजीडीटीचा आपल्याला 505 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो. NT1 चा कम्पेरेटिव्ह 485 टू 490 च्या नियर अबो हा कट ऑफ राहण्याचे चान्सेस असणार आहेत. एससी कॅटेगरीचा आपण जर पाहिला असता 465 हा कट ऑफ राहू शकतो आणि एसटी कॅटेगरीचा जर आपण पाहिला असता 390 कट ऑफ राहू शकतो. आणि हा जो कट ऑफ आपण देत आहोत हा कट ऑफ राऊंड 1 पासून अगदी राऊंड 3 पर्यंतचा देत आहोत. आणि राऊंड 3 नंतर काय एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो याची आपण त्यावेळेस जे काही आपली वॅकन्सी पोझिशन आहे किती जागा या ठिकाणी वाढल्या त्यानुसार आपण इन्फॉर्मेशन देऊया. आणि हे सध्याची इन्फॉर्मेशन सध्याच्या ऍक्च्युअल सेक्शनल इनटेक किती आहे, कॅटेगरी अनुसार किती सीट मॅट्रिक्स मिळतो या सर्व गोष्टीला कन्सिडर करू शकून आपण हा इनटेक देत आहोत. नेक्स्ट आपण जर पाहिलं असता सेमी गव्हर्नमेंट. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कदाचित थोडीशी चूक होऊ शकते, हे प्रामाणिकपणे मी सांगत आहे. कारण डेटा अजून कलेक्शन चालू आहे. हे ज्या 2 दिवसाच्या डेटावरती मी तुम्हाला माहिती देत आहे. अगेन मी सॅटर्डेला अशीच एक्सपेक्टेड कट ऑफची इन पिन पॉइंट इन्फॉर्मेशन ज्याची की अॅक्युरेसी जर पाहिला असता 100% म्हणले तरी आपण हरकत राहणार नाहीये. तर त्या अकॉर्डिंग पाहिला असता ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस जवळपास 490च्या पुढे ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत या कॅटेगरी प्रवर्गातल्या अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. सेम ॲज व्हीजे, NT1, NT2, NT3 याचा जर आपण विचार केला तर 480 मार्काच्या वर जर मार्क्स असतील आपले तर या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. नेक्स्ट एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरी जर आपण या ठिकाणी विचार केला असता या ठिकाणी 410 या 415 मार्क जरी असतील तर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळण्याचे ह्यूज चान्सेस राहणार आहेत. आणि यानंतर आपण एसटी कॅटेगरीचा जर विचार केला या एसटी कॅटेगरीसाठी 355 जर आपले मार्क्स असतील तर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळायला काही अडचण राहणार नाही. हे 2026 मध्ये जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत त्या एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल तुम्हाला डिटेल अनालिसिस दिला आहे. विद्यार्थ्यांना आन्सर की अनुसार काय मार्क्स येत आहेत ते जर आपण कमेंट्स मध्ये दिलात किंवा आपण एक पोल पण ठेवणार आहोत यावरती जरी आपण या ठिकाणी मेन्शन केलं तरी आपल्याला या मार्क्स बद्दल किंवा या पर्सेंटाईल किंवा सॉरी या जे काही आन्सर की अनुसार जे मार्क्स आले त्याबद्दल आणखी डिटेल इन्फॉर्मेशन देता येणार आहे.